नमस्कार. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिशा शर्माने 24 डिसेंबर 2022 सेटवर गळफास घेत आत्महत्या केली होती. तुनिशा शर्माच्या आत्महत्या प्रकरणानंतर तिचा बॉयफ्रेंड अभिनेता शिजान खान चर्चेत आला. तुनिशाच्या आत्महत्येनंतर त्याला 2 महिने तुरुंगवासाची शिक्षा मिळाली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली. काही दिवसांपूर्वीच शिजान खान हा रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आता खुद शिजान खानने दिलेली आहे. तसेच अभिनेता शिजान खान हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. त्याने एक पोस्ट आता शेअर केली. यात तो म्हणतो, गेले 20 दिवस आजारी असल्यापासून आणि 7 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर अखेर मी आता घरी परतलो आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी इतका आजारी कधीच पडलो नव्हतो. या दरम्यान मला नीट पाणीही पिता येत नव्हते, काहीही खायला जमत नव्हते, मला श्वासही घेता येत नव्हता. मी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाही रुग्णालयातच होतो. मी त्या नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कुटुंबासोबत करेन असे ठरवले होते, पण तसे काहीच झाले नाही. मला असं वाटतं की माझ्यावर गोळ्या औषधांचा प्रभाव थोडा उशिरा सुरू झाला असावा, पण या काळात माझे कुटुंब आणि चाहत्यांनी मला आनंदी आणि जिवंत ठेवले. या काळात मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचेच आभार. मी माझ्या आयुष्यात हेच कमावले आहे. माझ्या फॅमिली डॉक्टरांचेही आभार, असे शिजानने म्हटलेले आहे.